Hello, my dear children. Last period we have discussed about an encounter of a special kind. एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक हे जे लेसन आहे, या लेसनविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत. आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला पेज नंबर 10वरील जो शेवटचा पॅरेग्राफ आहे त्याच्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. आणि त्याच्यात आपण काय पाहिलं? 10 पेज नंबर 10वरील शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो आपण पाहिला होता. आणि त्याच्यात पाहिलं की त्या लहान पिल्लूची जी आई आहे ती आई ताबडतोब खाली उतरली आणि खाली उतरल्यानंतर त्या खुर्ड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट पकडून घेतले. तिच्या मायेच्या मिठीत त्या लहान पिल्लूला समाधान मिळाला, दिलासा मिळाला. आणि काही मिनिटे त्या लहान पिल्लूला त्या आई वानरीने आपल्या मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. आणि त्याच्यानंतर पुन्हा जर असा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी. असं आपण मागच्या तासिकेला याविषयी आपण मागच्या तासिकेला आपण माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघा, पेज नंबर 11वर 11. तुमचं जे इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 11वर या ठिकाणी काही रिमेनिंग 1, 2, 3, 4 पॅरेग्राफ्स दिलेले आहेत. तेवढे आज आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे पेज नंबर 11वरील तो या ठिकाणी रीड आऊट करतो आणि त्याविषयी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगतो. For a few seconds the mother langur looked straight into my eyes. की काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. For a few seconds the mother langur looked straight म्हणजे सरळ, into my eyes की काही क्षणासाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. Even today I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. Forget म्हणजे काय? विसरणे. शॉवरिंग म्हणजे काय? वर्षाव होणे असाही त्याचा एक अर्थ होतो. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता असं आपण म्हणतो त्याला. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. सेविंग म्हणजे वाचवणे. सेविंग मीन्स वाचवणे. बघा या ठिकाणी इवन टुडे आय कॅनॉट फॉगेट म्हणजे विसरणे. दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग म्हणजे वर्षा होणे. सायलेंट ग्रॅटिट्यूड कृतज्ञता. ऑन मी फॉर सेविंग हर चाइल्ड आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे म्हणजे सायलेंट मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. म्हणजेच तिचं जे पिल्लू आहे आई वानरीचं जे पिल्लू आहे त्या पिल्लूला मी त्या पिल्लूचे रक्षण केल्याबद्दल सायलेंटपणे मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आजही मी तिचे जे डोळे आहे ते डोळे मी आजही विसरू शकत नाही. की आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेविंग हर चाइल्ड. म्हणजे तिचे जे पिल्लू आहे त्या पिल्लूचे रक्षण केल्याबद्दल सायलेंटपणे म्हणजे मूकपणे शांतपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड by the emotions, the sentiments and the way she said thanks to me. I was overwhelmed म्हणजे पूर्णपणे झाकणे असाही त्याचा एक अर्थ होतो. ओव्हरवेल्म किंवा मग भारावून जाणे असाही एक अर्थ होतो त्याचा. ओव्हरवेल्म
पूर्णपणे झाकणे किंवा भारावून जाणे. अँड सेंटिमेंट्स म्हणजे काय? विचार किंवा भावना असा त्याचा अर्थ होतो. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स, द सेंटिमेंट्स अँड द वे शी सेड्स थँक्स टू मी. तिच्या डोळ्यांतले ते भाव आणि माझे म्हणजे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले म्हणजेच मी काय झालो? भावनिक झालो. कशामुळे? की तिच्या डोळ्यांतले भाव आणि माझे आभार मानण्याची पद्धत. माझे आभार का मानले असावे तिने? कारण मी त्या निर्दयी, त्या बलदंड, त्या शक्तिशाली वानराच्या तावडीतून त्या आई वानरीच्या पिल्लाला मीने काय केले? सेव्ह केले, वाचवले. म्हणून तिच्या डोळ्यांतले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. मी भावनिक झालो. सेंटिमेंट्स अँड द वे शी सेड्स थँक्स टू मी. There sat a universal mother holding a stricken child in her lap. लॅप म्हणजे मांडी. युनिव्हर्सल म्हणजे काय? सार्वत्रिक किंवा सर्वांचा किंवा वैश्विक असा त्याचा अर्थ होतो. युनिव्हर्सल सर्वांचा, सार्वत्रिक किंवा वैश्विक. अँड स्ट्रायकन झरझर झालेला. स्ट्रायकन म्हणजे काय? झरझर झालेला असा त्याचा अर्थ होतो स्ट्रायकनचा, झरझर झालेला. बघा या ठिकाणी देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणाऱ्या साऱ्या विश्वाची माता तिथे सॅट होती, तिथे बसलेली होती. म्हणजेच माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला आपल्या काखेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तेथे काय झालेली होती? बसलेली होती. म्हणजेच त्या ठिकाणी ती माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला आपल्या कुशीत घेऊन समाधान देणाऱ्या साऱ्या विश्वाची आई त्या ठिकाणी काय झालेली होती? सीट झालेली होती, बसलेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ त्या ठिकाणी बघा. देन इन अ फ्लॅश शी jump with her baby clinging to her belly and reach our kitchen roof. Then flash म्हणजे काय? एकाकी चकाकणे किंवा एकाकी चमकणे असा त्याचा अर्थ होतो. जंप म्हणजे उडी मारणे. क्लिंजिंग म्हणजे काय? अंगालगतचे. अंगालगतचे किंवा चिकटलेले. बेली म्हणजे मीन्स वॉट? स्टमक, पोट असा त्याचा अर्थ होतो. बेली मीन्स पोट. रिच म्हणजे पोहोचणे. रूफ म्हणजे काय? रूफ मीन्स छत किंवा छप्पर असा त्याचा अर्थ होतो. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंजिंग टू हर बेली अँड रीच अवर किचन रूफ. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. की त्यानंतर काही क्षण ती त्याच ठिकाणी थांबली आणि त्याच्यानंतर आपल्या पिल्लाला तिने पोटाशी घेतले आणि पोटाशी घेतल्यानंतर तिने म्हणजेच आई वानरीने आमच्या घराच्या रूफवर, छतावर तिने उडी मारली. शी सर्व द एरिया फॉर द vicious male langur and then they leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. बघा आपण आताच पाहिलं. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. की त्यानंतर काही क्षणात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने म्हणजेच आई वानरीने आमच्या घराच्या छतावर उडी मारली. And she served the area for the vicious male langur and then they leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. सर्व म्हणजे काय? आढावा घेणे. सर्व मीन्स व्हॉट? आढावा घेणे असा त्याचा अर्थ होतो. किंवा सर्वेक्षण करणे किंवा सामान्य तपासणी असाही त्याचा अर्थ होतो. अँड विसियस म्हणजे काय? लबाडीचा किंवा दुष्ट किंवा मग निर्दय
किंवा निर्धय असा त्याचा अर्थ होतो. विसियसचा निर्धय. लिफ्ट. लिफ्ट लिफ्ट म्हणजे झेप घेणे किंवा उडी घेणे. झेप घेणे किंवा उडी घेणे. अँड डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. अँड अपोजिट. अपोजिट म्हणजे विरुद्ध. वायोलेंट. वायोलेंट म्हणजे काय? हिंसक. हिंसक असा त्याचा अर्थ होतो. हिंसक. वायोलेंट, हिंसक. She served the area for the vicious male langur and then the leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. त्याच्यानंतर त्या निर्धयी नर वानराच्या कानुसा घेत तिने म्हणजेच आई वानरीने आजूबाजूचा परिसर पाहिला आणि ज्या बाजूने तो भीषण हिंसक अटॅक झाला होता, हल्ला झाला होता, त्याच्या विरुद्ध दिशेला तिने काय घेतली? त्या आई वानरीने त्या निर्धयी नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर तिने पाहिला आणि त्यानंतर ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली, तिने उडी घेतली. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सेकंड लास्ट पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationships hums into action. या ठिकाणी the brief meeting with the mother and the baby langur convince म्हणजे काय? खात्री. Convince means what? खात्री. Convince me that interspecies म्हणजे काय? अंतप्रेरणा. इंटरस्पेसिस म्हणजे काय? अंतप्रेरणा किंवा मग प्राणीमात्रांचा असाही त्याचा अर्थ होतो. कम्युनिकेशन म्हणजे काय? संवाद. अँड म्युच्युअल ट्रस्ट परस्परांचा दृढ विश्वास. म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे काय? परस्परांचा विश्वास. इंडीड म्हणजे खरोखर. रियालिटी वास्तव. शुड एनीवन स्ट्राईक म्हणजे तडाखा देणे. अँड द राईट कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड मीन्स जीवा असा त्याचा अर्थ होतो. कॉर्ड म्हणजे एक अर्थ जीवा असाही होतो आणि दुसरा एक अर्थ मनाच्या तारा छेडणे. कॉर्ड म्हणजे मनाच्या तारा छेडणे. द रिलेशनशिप्स हम्स इंटू ॲक्शन म्हणजे काय? सूर सापडणे असाही त्याचा अर्थ होतो किंवा बोलके होणे असाही त्याचा अर्थ होतो. बिकम्स ॲक्टिव्ह. हम्स इंटू ॲक्शन म्हणजे काय? बिकम्स ॲक्टिव्ह म्हणजे बोलके होणे किंवा सक्रिय होणे असा त्याचा अर्थ होतो. हम्स इंटू ॲक्शन, सक्रिय होणे किंवा बोलके होणे. बघा या ठिकाणी द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इन इंडीड अ रियालिटी, अँड शूड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप्स हम्स इंटू ॲक्शन. एका आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणी मात्रांचा एकमेकांतील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखरच सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने जोडल्या गेल्या तर ते नाते अधिक काय बनते? चांगले बनते. त्या दोघांमधील जे रिलेशन्स आहे, जे नाते आहे, ते नाते त्यामुळे अगदी चांगले बनते. म्हणजेच एका आई आणि पिल्लाच्या त्या भेटीने मला खात्री पटली की प्राणी मात्रांचा एकमेकांतील कम्युनिकेशन, एकमेकांतील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या तारा जर योग्य रीतीने जोडल्या गेल्या तर ते नाते अधिक चांगले बनते. द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग a bond through trust, compassion and mutual understanding. या ठिकाणी बघा द मदर लंगूर शो मी दॅट फूड म्हणजे अन्न वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय?
कम्युनिकेशन मीन्स संवाद बिटवीन मॅन अँड ॲनिमल, मनुष्य आणि प्राणी, मानव आणि प्राणी. बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग म्हणजे काय, स्थापन. ऑफ बॉन्ड म्हणजे बंधन किंवा शृंखला असा त्याचा अर्थ होतो. बॉन्ड म्हणजे काय, बंधन किंवा शृंखला असा त्याचा अर्थ होतो. थ्रू ट्रस्ट म्हणजे विश्वास. कंपॅशन म्हणजे अनुकंपा कंपॅशन अनुकंपा किंवा सहानुभूती किंवा दया किंवा दयाळूपणा असाही त्याचा अर्थ होतो. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग या ठिकाणी परस्पर समन्वय किंवा सामंजस्य असे म्हटले जाते. परस्पर समन्वय, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बघा या ठिकाणी द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बघा या ठिकाणी आता शेवटचं जे पॅरेग्राफ आहे त्याच्यातील शेवटच्या ओळीस बघूया आपण की आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांमधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा, दया किंवा सहानुभूती आणि सामंजस्य यांसारखे इतरही अनेक मार्ग आहेत. कळलं का हे तुम्हाला की जी आई वानरी आहे त्या आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांमधील संवादाचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यामधील जे रिलेशन आहे, त्यांच्यामधील जे नाते आहे ते नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, कोणामधील, मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील परस्पर विश्वास, अनुकंपा किंवा सहानुभूती किंवा दया आणि सामंजस्य यांसारखे इतर अनेक मार्ग आहेत. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांमधील जे रिलेशन आहे, यांमधील जे संवादाचं साधन आहे ते फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यांसारखे इतर अनेकही मार्ग या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचा पॅरेग्राफ बघा. शेवटचा पॅरेग्राफ, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. 55 years have passed since that day. 55 means how many? 55 means 55. की 55 years have passed since that day. की त्या दिवसाला आज किंवा आता 55 वर्षे होऊन गेली आहेत. की त्या दिवसाला, त्या घटनेला, त्या प्रसंगाला आज किती दिवस होऊन गेले आहेत? 55 वर्षे. दिवस नाही तर वर्षे, 55 वर्षे निघून गेली आहेत. आय एम नाव 70 years old. आणि मी आज 70 वर्षांचा आहे. की त्या घटनेला, त्या प्रसंगाला आत्ता 55 वर्षे होऊन गेले आहेत आणि मी आज 70 वर्षांचा आहे. मी म्हणजे रायटर, लेखक तपन मुखर्जी. नाही तर तुम्ही सांगाल की सर कसं काय 70 वर्षांचे होऊन गेलेत आज. की मी आज 70 वर्षांचा आहे, म्हणजे मी म्हणजेच तपन मुखर्जी, रायटर. आय एम नाव 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. Fondly म्हणजे प्रेमपूर्वक. Fondly means what? प्रेमपूर्वक. But I still fondly remember that encounter of a special kind. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही प्रेमपूर्वक जपली आहे. म्हणजे ती जी अविस्मरणीय भेट आहे त्या भेटीची आठवण मी आजही प्रेमपूर्वक जपली आहे. म्हणजेच त्या घटनेला, म्हणजे ती जी अनोखी चकमक आहे किंवा अविस्मरणीय चकमक आहे, तिला आज 55 वर्षे लोटून गेली आहेत, पास होऊन गेली आहेत आणि मी आज 70 वर्षांचा आहे. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण आजही मी माझ्या मनाशी प्रेमपूर्वक
जपली आहे. म्हणजेच अशाच पद्धतीने काही इव्हेंट्स, काही घटना, काही आठवणी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये घडून जातात की त्या आपल्या आयुष्यात, संपूर्ण आयुष्यात किंवा आयुष्यभर आपल्या स्मरणात असतात. अशा काही गोष्टी, असा काही प्रसंग, अशी काही घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडून जातात की ज्या आयुष्यभर आपल्या आठवणीत राहून जातात. म्हणूनच या ठिकाणी आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये देखील असं काही आपल्या समाजातील लोकांना किंवा आपल्या स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे की जेणेकरून तो दिवस, तो क्षण, तो प्रसंग आपल्या नेहमीच्या आठवणीत राहून जाईल. असं काही तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपलं जे हे लेसन आहे, ॲन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक नावाचं जे लेसन आहे, ते लेसन आज या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजेच आपलं जे युनिट 1 आहे, त्या युनिट 1मधील 1.1 टीनेजर्स प्रेयर नावाची जी कविता आहे, ती कविता देखील आपण याच्या आधीच संपवलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण मागच्या काही दिवसांपासून 1.2 ॲन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं जे लेसन आहे, त्या लेसनविषयी आपण माहिती घेत होतो आणि ते देखील आज त्याला आपण पूर्ण केलेलं आहे. म्हणूनच पुढच्या वेळेस, म्हणजेच उद्या, तुम्हाला 1.1 अँड 1.2 हे जे दोन, म्हणजेच एक पोयम आणि 1.2 लेसन, हे जे दोन भाग आपले शिकून या ठिकाणी झालेले आहेत. आणि याच्यावर आधारित जे होमवर्क्स आहेत, स्वाध्याय आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करून उद्या आपला जो KGBV क्लास 10th स्टडी ग्रुप नावाचा जो ग्रुप आहे, त्याच्यावर सगळ्यांनाच होमवर्क, गृहपाठ किंवा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण करून तुम्हाला उद्या आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. आणि या ठिकाणी आपलं जे हे लेसन आहे, ॲन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं हे लेसन या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. आणि पुढच्या वेळेस जे नेक्स्ट लेसन आहे, त्याला आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. हॅव अ नाईस डे. थँक्यू.